की आता साड्यांचा एवढा ट्रेंड आहे, तर आपण नाही काही साडी जी आहे ते साडी सेलिंगचं चालू करायचं. त्यांना किती जवळजवळ 20-30 फोन करायचे, मेसेज टाकायचे, व्हॉट्सअप कॉल करायची, व्हिडिओ कॉल करायची, पण असं ना टाळाटाळच करत होते. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला आठवत आहे का, मी जानेवारी मंथमध्ये ना साडी आणायसाठी सुरतमध्ये गेली होती आणि तेव्हा माझ्यासोबत ना एक घाण इन्सिडन्स झाला होता. तोच मला आज तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. शेअर ह्याच्यासाठी करते मी, कारण बऱ्याच जणांचे असे स्वप्न असतात ना की आपण घरी बसून काय करायचं, साडी सेलिंग वगैरे, किंवा आपण सुरतवरून जो आहे तो साड्या वगैरे आणायच्या आणि घरी बसून आपण आहेत त्या सेल करायच्या, घरी बसून किंवा ऑनलाईन बसून. कारण आपण घरी बसलेलो असले आपल्या मनामध्ये ना बऱ्याचशा डोक्यामध्ये विचार चालत असतं, नाही मला हे करायचं ते करायचं. जसं की माझ्या मनामध्ये स्टार्टिंगला मला घरी बसून काय ते करायचं होतं, तेव्हा मग मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि यूट्यूब नंतर मला असं अजून वाटायला लागलं की नाही काय आपण कुठल्या तर गोष्टीमध्ये आणखी थोडंसं बिझी व्हायला पाहिजे. आणि तेव्हा असं मला वाटायचं की आता साड्यांचा एवढा ट्रेंड आहे, तर आपण नाही काही साडी जी आहे ते साडी सेलिंगचं चालू करायचं. मग मी असं ठरवलं होतं, जवळजवळ दिवाळीच्या आधीच मी असं ठरवलं होतं. आणि त्यानंतर माझी एक बहीण पण आहे जी की अहमदाबादला राहते. मग मी तिच्याशी असं बोलणं झालं होतं की असं असं ताई मला करायचं आहे, मी काय करू, मी करू शकते का असं. मग ती तर अगोदर बोलली, अगं बाई तू काय काय करतेस म्हणून. एक तर त्या छोट्याशा बाळाला घेऊन यूट्यूबचं पण एवढं छान सगळं करतेस, मी तुझे व्हिडिओज वगैरे पण बघते बोलली. आणि त्याच्यानंतर मला खरंच तुझं कौतुक वाटतंय बोलली. आणि त्याच्यानंतर तू जे हे बोलतेस ना त्याचं मला खूप सारं असं कौतुक वाटतंय बोलली. आणि खरंच म्हणजे खूप मेहनती आहेस बोलली, आणि खरंच कर तू बोलली. आपण कोणत्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत पाऊल टाकत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही बोलली. आणि खरंच तू कर बोलली ती. आणि मग तिच्याकडून मी थोडीशी नाही काय असं हे घेतलं की आता काय कसं काय करायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण दिवाळीचा टायमिंग होता, आणि दिवाळीच्या 15 दिवस आधी. आता मला जर विहानला घेऊन तेवढं तिकडे जाता येणार नव्हतं, आणि मग मी असं म्हटलं की मी ऑनलाईन थोडं मागू शकते का अगोदर, मला स्टार्टिंगला बघता येईल म्हणून, बघण्यासाठी म्हणून. सो ती बोलली की ऑनलाईन तर नको, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करायची असेल तर जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही बोलली. आणि तू जा एकदा मार्केट फिर बघ, म्हणजे तुला थोडीशी आयडिया येईल. आणि मग माझ्या मनामध्ये होतं की विहानला कुठं ठेवायचं, काय करायचं म्हणून. सो त्यानंतर मग मी तो जो काळ होता ना तो तसंच राहू दिला, कारण तेव्हा माहीतच होतं की पप्पांची पण तब्येत एवढी काही ठीक नव्हती म्हणून. सो तिकडे जाणं येणं असं आमचं चाललेलंच होतं. मग आई पण बोलत होती की थांब थोडे दिवस, नको एवढ्यात हे करू. आणि पप्पा पण म्हणते की बघ काय करतेस, म्हणजे पप्पांचं ना मला नेहमी कोणत्या पण गोष्टीला सपोर्ट असायचा की करणार तर कर मग म्हणून. सो ते म्हणत होते की तुला करायचं आहे तर कर मग म्हणून. मग त्यानंतर मग तो दिवाळीनंतर ना तेव्हा कसं पूर्ण शॉपमध्ये अगदी गर्दी असते बोलली जी माझी ताई होती ती. आणि आता विहानला वगैरे घेऊन आलीस तर तुला तेवढं हे भेटणार नाही, लक्ष देणार नाहीत प्रॉपर असं दिवाळीच्या टायमिंगला, कारण पूर्ण जे मार्केट आहे ते भरलेलं असतं. मग तेवढ्या 15 दिवसात तर मी आणणार आणि ऑनलाईन सेलिंगचं वगैरे काही होणार नव्हतं. मग मी तेव्हा तसंच राहू दिलं. पण त्यानंतर ना मला असं झालं की मला झोपच लागत नसायची. म्हणजे सतत डोक्यामध्ये ना तेच विचार चालू असायचे, नाही मला आता काहीतरी करायचंच आहे, मला साड्याच आणायच्या आहेत, तेच. आता एखाद्या जर मनामध्ये असा विचार आला ना की ते चालूच असतं. त्यानंतर मग जानेवारी मंथ म्हणजे माझ्या डोक्यामध्ये परत ते खूप लागलं की नाही मला साड्या आणायच्या, तर मला जायचंच आहे सुरतला वगैरे म्हणून. आणि मग ह्यांना मी अशी बोलली तर हे काय माझ्याकडे एवढं लक्षच देत नसायचे, म्हणायचे की नको बाळ लहान आहे आणि तू काय काय गोष्टी करणार आहेस म्हणून. सो हे काय माझ्यासोबत यायला तयारच नव्हते. आता मग म्हटलं विहानला घेऊन एकटी कशी जाऊ मी. आणि मग ह्यांना काय काय करून मी कन्व्हिन्स केलं. शेवटी हे तयार झाले, आणि ते पण तयार झाले कधी म्हणायला लागले की मला सुट्टी नाही आहे संडेला. मग मीच म्हटलं की यांना तुम्हाला सुट्टी नाही ना, आपण सॅटर्डेला संध्याकाळी बसू, संडेला जाऊ, आणि जे आहे ते आपण सकाळचं जायचं आणि दिवसभरामध्ये जे आहे ते मार्केट फिरू, साड्या घेऊ, आणि आपण संडेला जे आहे ते संध्याकाळचं रिटर्न येऊ, म्हणजे तुम्हाला मंडेला जे आहे ते तुमच्या ऑफिसमध्ये जाता येईल. असं इतक्यापर्यंत मी यांना कन्व्हिन्स केलं. तिकीट काढायला पण लावली सॅटर्डेची, आणि सॅटर्डेला आम्ही साधारण 9ला घरून निघालेलो. 10 की 9ची ट्रॅव्हल्स होती. साधारण सकाळी 8ला वगैरे आम्ही तिथं पोचलो आणि उतरलो. तिथून रिक्षा केली, मार्केटला गेलो. बघतो तर काय तिथं पूर्ण मार्केट सगळं बंद होतं, कारण संडे होता. तिथून ताईला फोन केला आणि म्हटलं अगं तू जिथं सांगितलं सगळं मार्केट बंद आहे, काय करू म्हणून. अगं म्हटली तू सांग. आणि नेमकं असं झालं ना की आम्ही जायचं म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही. घरी सांगितलेलं की मी तिकडं चालले, कोणाला सांगितलं, डायरेक्ट तिथं जाऊन मी तिला फोन केला की असं असं आम्ही इथं आलोय म्हणून. सो बोलली की अगं तू अगोदर सांगायचं नाही का बोलली, आज संडे आहे तर मार्केट पूर्ण इथलं बंद असतं बोलली. म्हटलं आता काय करायचं, एवढा लांब तर आलोय. मग आम्ही विचार करत तिथंच थांबलो होतो. आता इकडे तिकडे तोपर्यंत ना एक मुलगा आला, 27-28
22 वर्षाचा मुलगा होता तो, आणि तो म्हणायला लागला साड्या खरेदी करायसाठी आलाय का, अगदी मराठीमध्येच बोलला जय महाराष्ट्र वगैरे म्हणून. आम्हाला पण माझी पोटला आता तिकडून इथं मराठीमध्ये बोलतोय, म्हणजे थोडंसं नाही काय, आपण एवढा लांबून गुजरातमध्ये गेलोय म्हणजे सुरतमध्ये, तिथं एक तर मराठी कोणतं बोललं तर थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं नाही काय. मग आम्ही बोललो आणि साड्या खरेदी करायसाठी, आणि आज पूर्ण नाही का मार्केट वगैरे बंद असतं. आता तुम्ही कसं घेणार, काय घेणार, बरं मी तुम्हाला एक ठिकाण सांगतो, तिथं तुम्ही जा आणि तिथून जे आहे ते तुम्हाला बघा पटलं तर घ्या म्हणून लगेच रिक्षावाल्याला बोलवला आणि त्याच्याशी बोलला आणि त्यांना असा असा ॲड्रेस दिला आणि इथं त्यांना सोडा म्हणून सांगितलं. मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि त्यानं नेऊन आम्हाला साई कलेक्शन असं काहीतरी नाव होतं, तिथं पहिला नेऊन त्यानं आम्हाला सोडला. मग तिथं पण बघतो तर काय तिथं पण मराठी बोलणारे होते. मग आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागला, तिथे एवढ्या लांब आलो आणि इथं सगळे मराठी बोलतात तर छान वाटलं. मग आम्ही बोललो, त्यांनी आम्हाला चहा वगैरे दिला आणि एवढा प्रवास केल्यामुळे ना आम्ही पण खूप कंटाळलेलो होतो. आता रूम वगैरे आम्हाला बघायची होती, पण म्हटलं की चला आता साधारण 9-9:30चा टायमिंग झाला होता, तर 1-2 जे आहे ते बघूया आपण शॉप, आणि त्यानंतर मग जे आहे ती रूम करायची आणि थोडा वेळ रेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जे आहे ते नंतर फिरता येईल म्हणून असं आम्ही ठरवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला दाखवायला गेले वरती. मग मी बघितलं, त्यांनी मला बऱ्याचशा साड्या दाखवल्या. मग मला त्यामधल्या काही साड्या पसंत पडल्या आणि काही साड्या पसंत पडल्या नाहीत. मग मला ताईने सांगितलं होती, कधीही गेलीस ना की अगोदर एकाच दुकानमध्ये आपण जाऊन बघायचं नाही, अगोदर आपण फक्त रेट त्यांचे किंवा हे सगळं बघायचं, पूर्ण मार्केट फिरल्याशिवाय पण काही घ्यायचं नाही बोलली ती. आणि मग ठीक आहे म्हटलं, आणि मग मी बघितलं आणि म्हटलं की चला आपण अजून 1-2 पसंत पडला नाहीत मला, आणि अजून थोड्याशा जे आहेत ते शॉप जे आहेत ती एक्सप्लोअर करूया म्हटलं. आणि त्यातून मग आम्ही बाहेर आलो आणि आम्ही दुसरी रिक्षा केली आणि असं म्हटलं की आम्हाला ह्या मार्केटमध्ये जायचं आहे म्हणून. मग तो आला एक दुसरा आहे आणि ज्या रिक्षामधून आलेला ना त्याच रिक्षामधून जावा असं बोलला आम्हाला. मग तोच रिक्षावाला परत बोलवला आणि तो म्हटलं की आज तर बघा, आम्ही असं म्हटलं की आम्हाला इथं म्हणजे आमच्याकडे काही ॲड्रेस होते, सो आम्हाला इथं सोडा असं बोललो आम्ही. मग तो बोलला की नाही आता तुम्ही काम करा, आता तिकडं तर नाही सगळं बंदच असतं, हे बघा संडे आहे तर पूर्ण नाही काय बंदच असतं, उगाच तुम्ही एवढं येऊन जाणार, त्यापेक्षा मी तुम्हाला आणखी एक, तुम्ही आपले महाराष्ट्रातलेच आहेत, मराठी लोक आपले आहेत म्हणून तुम्हाला मी आणखी एक दाखवतो बघा. हे आपलं महाराष्ट्रातीलच ह्यांचं मराठ्यांचंच ते म्हणजे जे आहे ते शॉप आहे, मराठीच लोक आहेत, तुम्हाला पटलं तर तिथं घ्या म्हणून अगदी त्यानं आम्हाला रिक्षातून त्या दुकानापर्यंत घेऊन केलं. आणि रिक्षाचे पण पैसे घेतला नाही त्यानं, पहिल्या वेळेचे घेतलेले आणि दुसऱ्या वेळेला तिथून जे सोडायचे आहेत ना ते पण पैसे घेतला नाही त्यानं. आम्ही तिथं उतरलो तर डायरेक्ट आम्ही आतमध्येच गेलो आणि त्यांना म्हटलं की थांबा फक्त आम्ही 5 मिनिटात, नाही खूप आतमध्ये होतं ते. मग त्यांना असं आम्ही बोललो की आम्ही फक्त 5 मिनिटामध्येच बघून येतो आणि तुम्ही इथंच थांबा, परत म्हटलं नाही का कुठली रिक्षा वगैरे करायची म्हणून. सो आम्ही आतमध्ये गेलो आणि मग ते अगदी छान मराठीच बोलत होते आणि मस्त आपलं कलेक्शन वगैरे छान दाखवले त्यांनी. हे आपलं अंबिका टेक्सटाईल्स म्हणून नाव आहे त्याचं. आणि मग कलेक्शन साड्या वगैरे दाखवल्या, प्राईस वगैरे मला ओके वाटल्या, म्हणजे पहिल्या 1-2 दुकानातलं बघितलेलं ना त्याच्यापेक्षा प्राईस छान वाटली, म्हणजे बऱ्यापैकी वाटत होती प्राईस म्हणून. मग मी पण माझ्या ताईला फोन केला आणि असं असं आहे बघ, काय करू, प्राईस वगैरे बघ म्हटलं. आणि ज्याचे मला आवडत होते त्याचे फोटो आणि प्राईस मी असं सिलेक्ट करून तिला पण पाठवत होते आणि मी पण बघत होते, म्हणजे जेणेकरून माझ्याकडे पण राहील म्हणून. मग तिनं मला सांगितलेले, जरी बघ म्हणत होती ती मला अजून 1-2 दुकानं, पण मी म्हटलं अगं बघ आता कुठं फिरू नये का बाळाला पण घेऊन, आणि इथं वाटतंय त्यांचं कलेक्शन छान. आणि भूक पण लागलेली होती आणि त्याच्यात माझं ना डोकं पण घरघरत होतं, कारण भरपूर असा रात्रीपासून सकाळपर्यंतचा प्रवास झाला होता 10-12 तासांचा, त्यामुळेच थोडंसं हे होतं आणि फ्रेश वगैरे पण नव्हतं झालेलं. आणि मी म्हटलं का संडे आहे आणि सगळंच बंद आणि कुठं फिरायचं नाही काय, आणि ह्यांचे जे रेट आहेत ते पण मला ओके वाटतात, काय करू बघ. मग ती बोलली बघ तुला कसं वाटतंय तसं. मग आम्ही GST नंबर वगैरे त्यांचा चेक केला आणि मग मला थोडंसं ओके वाटत होते. मग मी थोड्याशा नाही का साड्या सिलेक्ट केल्या आणि तिनं मला बोलली होती की साधारण घ्यायचं जरी असेल तर एका शॉपमधून आपण पहिल्या वेळेला घेतोय ना तर 10,000च्या वरती वगैरे घेऊ नको म्हणून, जरी फसवले तरी जास्त ती अमाऊंट नसेल म्हणून. सो मग मी काही साड्या थोड्याशा अगोदर एक 5-6 साड्या सिलेक्ट केल्या, म्हणजे प्रत्येक ह्याच्यातल्या एक असं करून 5-6 पॅटर्नच्या वेगवेगळ्या साड्या अशा सिलेक्ट केल्या. मग आता त्यामध्ये मला क्वांटिटी द्यायची होती, मग प्रत्येक साड्यामधल्या मी सांगितलं की मला आता साधारण ह्या साडीमधले 6 पीस पाहिजेत आहेत, ह्या साडीमधले 6 किंवा त्या साडीमधले 8 असे, असं मी त्यांना सांगितलं. आणि मग मला ना काही साड्या नको होत्या, तर जे व्यक्ती दाखवतात नाही ते अगदी गोड बोलून माइंड नाही काय थोडंसं हे करतात, आपलं डायव्हर्ट केल्यासारखं करतात आणि बोलतं नाही पण छान वाटतं, हे तर पुण्यामध्ये जातच, असं तसं बोलून त्यांनी जवळजवळ माझ्याकडनं 28,000चं बिल करून घेतलं.
आता मी म्हटलं की बिल पण केलं आणि मग म्हटलं की ह्या साड्या मला कधी येतील, आणि ते बोलले की आता आज तरी संडे आहे. म्हटलं आमच्यासोबतच दिला तर बरं होईल, म्हटलं आम्ही आमच्यासोबतच घेऊन जातो, नाही तसं घेऊन पण जाता येत नाही बोलले ते, आणि ट्रान्सपोर्टला तसं घेऊन पण जाता येत नाही, आणि आम्ही जे आहेत ते तुमच्या साड्या ट्रान्सपोर्टला टाकतो, तिथं पुण्यामधला तुमचा ॲड्रेस द्या, आणि किंवा मग तिथून जे आहे ते तुम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टचे साड्यांचं आहे ते पार्सल घेऊन जाऊ शकता. म्हणून आज संडे आहे तर उद्या संध्याकाळी आम्ही तुमचं हे करतो, म्हणजे मंगळवारी जे आहेत तुमच्या साड्या तुम्हाला भेटतील असं बोलले. मग आम्ही पण विश्वास ठेवला, कारण त्याच्याच अगोदर ना 1-2 महिन्याच्या अगोदर माझ्या आत्याची मुलगी पण तिकडून घेऊन आली होती, आणि त्यांनी पण असंच केलं होतं, पूर्ण साड्या वगैरे सिलेक्ट केलेल्या, आणि जे आहेत ना तिथले शॉप त्यांनी मग ट्रान्सपोर्टला टाकलं होतं आणि त्यांच्या साड्या भेटल्या होत्या. मग माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की त्यांच्या भेटलं म्हणजे माझ्या पण ऑब्व्हियसली भेटणारच ना, असं झालं मला. मग मी त्यांचं बिल वगैरे केलं, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो, तिथून गेलो, मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि थोडंसं फिरलो वगैरे. संध्याकाळी आता थोड्या वेळासाठी रूम तरी कशाला बुक करायचे म्हणून असंच थोडंसं तिथलं एक्सप्लोअर केलो, फिरलो वगैरे. आणि आता त्याच्यानंतर ना लगेच तिथं आणखी एक शॉप होतं, सो तिथं म्हटलं की मला आणखी थोडेसे पार्टीवर बघायचे आहेत आणि तुम्ही काय ॲड्रेस द्याल का, सो त्यांनी एक दिलं, तिथं गेले, तिथं पण बघितलं. अगदी ड्रेसची किंमत पण ना खूप मला त्यांनी कमी सांगितली होती, खूप म्हणजे ड्रेस आणि पण घ्यायचं होतं, ते क्वांटिटीमध्ये घ्यायचं होतं. मग मी म्हटलं की आता काय करू, म्हटलं मी ते घरून सेल करायचे, एवढे 12-12 पीस घेतले ना तर जाणार तर नाहीत म्हटलं. मग मी ड्रेसचं हे केलं, कारण मला खूप अशी चक्कर येत होती, काहीच खाल्लं नव्हतं. सो त्यांनी नाश्ता वगैरे दिला, आणि तिथं पण पार्टीवेअर साड्यांचे 2 हे मी सिलेक्ट केले 2 टाईपमध्ये, आणि बिल मी करायला लावलं, आणि तेवढ्यात मला काय झालं काय माहीत, मी मग ते कॅन्सलच करायला लागलं. जवळजवळ तिथं काही जास्त नव्हतं, साधारण 4-5 हजाराचं बिल होतं की काय माहीत, ते मग मी कॅन्सल करायला लावलं. नाही नको, नेक्स्ट टाइम बघते म्हटलं. आणि तिथून ना मी म्हटलं की यांना मला होत नाही आहे, खूप गरगरायला लागलं आहे, आणि जे आपण जे आहे ते जाऊया म्हटलं, अगदी काहीतरी खाऊया आणि थोडा वेळ थांबून नंतर बघूया. मग सो ते बिल कॅन्सल केलं, आणि मग आम्ही जे आहे ते निघालो. पहिलं जे होतं ते 28,000 मी बिल पे केलं होतं, आणि असं झालं. आणि मग आम्ही तिथून मग थोडंसं फिरलो, जेवण वगैरे केलं, बाहेरच थांबलो, आणि जे आमची संध्याकाळची ट्रॅव्हल्स होती त्या ट्रॅव्हल्सनं आम्ही पुण्याला आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी खूप एक्सायटेड होती की चला बाबा माझ्या साड्या येणार, आणि मी कधी येणार, आणि एवढ्या छान छान साड्या मी सिलेक्ट केल्या होत्या ना, खूप भारी साड्या सगळ्या सिलेक्ट करून आली होती. तर मला नाही का थोडीशी अशी एक्सायटेड होती की माझ्या साड्या कधी येतात, कधी येतात, मी कधी बघेन त्या साड्या म्हणून. मग मी त्यांना मंडेला फोन केला, आणि आपने ट्रान्सपोर्ट केले दी हे के साड्या म्हणून, तर हां आज भेज देंगे म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं, उद्या कितीपर्यंत येतील, आणि मग जी रेड कॉपी असते ती मला कधीपर्यंत भेटेल, हा शाम को भेज देंगे म्हटलं. मग मी बिंदास झाले आता उद्यापर्यंत. मग म्हटलं त्यांना फोन केला मी दुसऱ्या दिवशी मंगळवारी, आणि पाठवलंय काय तुम्ही साड्या, आणि कधीपर्यंत येतील, किंवा त्या हे जे तुमचं कुरिअर काय ट्रान्सपोर्टवाल्याचा नंबर वगैरे द्या, म्हणजे मला तिथं आलं की तसं आणता येईल म्हणून. तर मग म्हणाले हां देतो, भेजतो म्हटलं, आणि त्या दिवशी त्यांना पाठवलाच नाही. मग मी वाट बघायला लागली, दुसऱ्या दिवशी फोन करते, विचारते पाठवलंय की हां भेज देंगे, आज भेज देंगे असं म्हणत होता. असं करत ना त्यांना नंतर माझा फोनच उचलायचं बंद केला, आणि नाही नंतर मग त्यांना परत हे केलं की नाही सिल्क के आपके साडी आहे, तो उसमें अभी सिल पॉलिश केली जाते साडी, हे ते म्हणजे फक्त ते ना मला रिझनच देत होते. त्यांच्याकडे माल रेडी नाही आहे आणि थोडासा टाइम लागणार आहे, आज देईन उद्या देईन. मला असं वाटते मी 22 तारखेचे ना 1-2 तारखेपर्यंत पण माझ्या साड्या भेटल्यात. रोज मी त्यांना किती जवळजवळ 20-30 फोन करायची, मेसेज टाकायची, व्हॉट्सअप कॉल करायची, व्हिडिओ कॉल करायची, पण असं ना टाळाच करत होते, पाठवायलाच तयार नव्हतं साड्या. आता मला तर खूप टेन्शन आलं होतं, काय 28,000 रुपये काय माझ्यासाठी कमी नव्हती, कारण शेवटी माझी ती मेहनतीचेच पैसे होते. मग मी आता काय करायचं कळत नव्हतं. मग असं मी त्यामध्ये ना ताईनं पण त्यांना फोन करून बोलली होती, थोडंसं नाही का हे केलं होतं. मी पण त्यांना ओढून मी पोलीस कंप्लेंट वगैरे करेन अशी बोलली होती. मग मला आता काहीच कळत नव्हतं. मग नशीब की ती ताई तिथंच राहते म्हणून, आणि जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे सो त्याचं तिथं सुरतमध्ये काम असतं, तो बोलला की ताई नको टेन्शन घेऊ, मी एकदा जाऊन बघून येतो म्हणून. मग मी पोलीस स्टेशनमध्ये पण फोन केला, तर की असं माझ्यासोबत झालं, आणि परत मी पुण्यावरून काही तिकडे येऊ शकत नाही आहे, आणि काय करता येईल म्हणून माझ्या साड्याच ज्या आहेत ते मी बिल वगैरे केले आणि त्यांनी पाठवलेल्या नाही आहेत म्हणून.
सो हे सगळं झालं आणि मग त्यांनी मला बोलले की तुम्ही यायची काही गरज नाही आहे, पोर्टल एक आहे त्याच्यावर तुमची कंप्लेंट रजिस्टर करा आणि मग आम्ही बघतो म्हणून. मग तेवढ्यात वहिनीचा मुलगा बोलला की मी इथंच आहे तर मी एकदा जाऊन त्यांना भेटून येतो. सो तो तिथं गेला आणि तो पण तिथे अर्धा एक तास थांबला आणि त्या अर्धा एक तासातनं त्यांना पण ऑब्झर्व केलं त्या शॉपमध्ये, अंबिका टेक्सटाईलमध्ये म्हणून, की जितके फोन येत होते ना सेम मला जसं सांगत होते ना ते 8 दिवस तसंच बाकीच्यांना पण सांगत होते की हां भेज देंगे भेज देंगे भेज देंगे, हां आज भेजाय कल भेज देंगे, हेच त्यांचे कॉल किंवा मग भांडणाचे कॉल. किंवा तो तर म्हणत होता की एवढं रूडली कस्टमर सोबत बोलत होते ना, ज्यांनी पे करायला असतात ना पैसे त्यांच्यासोबत असे बोलतात आणि ज्यांनी पे केलेले असतात ना व्हिजिट करायसाठी तर त्यांच्यासाठी अगदी गोड बोलतात. जसं की आम्हाला गोड बोलून त्यांनी आमच्या गळ्यात घातलं होतं ना, सेम तसं खूप गोड बोलतात. आणि ज्यांचे आमचे पैसे आता त्यांच्या अकाउंटमध्ये गेलेत म्हटल्यावर त्यांना माहिती आता ते काय पैसे आमच्याकडे येणार नाही आहे. सो मग अगदी कस्टमरला रूडली बोलत होते. मग ते सगळं झालं. मग त्यांना बोलला की नाही आज पाठवतो असं बोलले. मग तो तिथून निघून आला आणि मग त्या संध्याकाळी ज्या आहे त्या साड्या त्यांनी ट्रान्सपोर्टला पाठवल्या. मग पाठवल्या दुसऱ्या दिवशी काय तिसऱ्या दिवशी मला पुण्यामध्ये आतमध्ये भवानीपेठमध्ये त्या त्याचं जे पुण्यामधलं ट्रान्सपोर्टचं आहे तिथं आल्या होत्या. तिथून मग घरी आणले. मी तर खूप एक्सायटेड, अगदी शिरा सगळं बनवले. का मग ताईनं सांगितलं आलं की पार्सल नवीन कामाची सुरुवात आहे तर तू हळदी कुंकू लाव, काहीतरी गोड वगैरे कर आणि त्यानंतर जे आहे ते ओपन कर पार्सल, थोडंसं पूजा कर. मग मी सगळं केलं आणि पार्सल ओपन करून बघते तर काय बापरे, इतका माझा मूड ऑफ झाला ना त्या गोष्टीमुळे. खरंच म्हणजे डोकंच माझं सटकलेलं. बघते तर मी ज्या साड्या सिलेक्ट करून आले होते ना त्यातल्या फक्त 2 पॅटर्न्सच्या त्यामध्ये साड्या होत्या. बाकी सगळ्या ज्या लो क्वालिटीच्या होत्या ना त्या सगळ्या साड्या टाकून ठेवल्यात. आता मी म्हटलं करायचं काय. आणि ज्या साड्या ना लो क्वालिटीच्या पण टाकल्या होत्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा कोणी घालतच नाहीत. अगदी चमक म्हणजे बिहारी लोक वगैरे घालतात ना त्या टाईपमधल्या वगैरे होत्या. म्हणजे त्यामध्ये एकदमच हलक्याच्या हातामध्ये घेतल्या ना की तरी त्या ओळखतील की किती हलक्या आहेत म्हणून. आणि मी त्यांना एवढे पैसे देऊन आली होती तेवढ्या साड्यांची आणि त्यामधल्या अगदी काहीच नव्हत्या, त्याची किंमतच काय नव्हती. मी ज्या रेटमध्ये आणलेल्या आहेत ना त्या रेटमध्ये जरी द्यायचं म्हटलं तरी कोणी घेणार नाही अशा साड्या पाठवल्या होत्या. आणि ज्या सिलेक्ट केल्या होत्या ना मी त्यामधले पण कलर असे काळपट कलर नसतात का, असे चॉकलेटी आणि काळपट कलर एकाच टाईपच्या सगळ्या साड्या. साधारण मला त्या साड्या तेवढ्या महागात पडल्या होत्या आणि त्या साड्यांचे कलर पण तसे दिले होते. मग मला काहीच कळत नव्हतं. मग मी ना डायरेक्ट ताईला फोन केला आणि असं केलं काय करू म्हणून. मग ती बोलली की नाही का त्याला फोन कर आणि विचार असं का केलंय म्हणून. मग मी त्याला फोन केला आणि विचारलं की आपने ऐसे क्यों किया है, मेरे तो ये साड़ी है ही नहीं म्हणून. मग नहीं वो लड़कों से गलती से हो गया होगा ऐसे बोल रहा था. अगर भी मैं क्या करू पुलिस का ये. मग मीच म्हटलं की आता एवढ्या साड्यांचं मी काय करू, ह्या मला तर काय उपयोगाच्या येणार नाहीत आणि तुम्ही काय करणार ह्या रिटर्न घ्या, नाहीतर एक काम करा मी या साड्या पाठवते जे आहे तुम्ही माझं पेमेंट रिटर्न करा बोलले. सो ते बोलले की आता पेमेंट तर रिटर्न नाही होणार, एकदा घेतलंय म्हणजे साड्या आहेत त्या परत ट्रान्सपोर्टनं पाठवून द्या आणि ज्या तुम्ही सिलेक्ट केलंय ना त्या आम्ही पाठवतो. पण मी म्हटलं की काय गॅरंटी नाही काय त्यांनी आता त्या साड्या एकदा तर त्यांच्याकडे परत साड्याही जाणार आणि माझे पैसेही जाणार, परत काय मला काहीच भेटणार नाही. मग त्यांना खूप बोलल्यानंतर मग त्यांना म्हटलं की मी या साड्या परत घेऊन आले तर तुम्ही मी ज्या सिलेक्ट केल्या, कारण मी ज्या सिलेक्ट केल्या होत्या ना त्या खूप छानच होत्या साड्या, त्या परत तुम्ही द्याल का. हो घेऊन या बोलले. अगदी मराठी बोलत होते, जळगावचेच आहेत मालक वगैरे हे ते सगळं झालं. म्हणून मी पण अगदी ट्रस्ट ठेवून मग आम्ही घेतल्या होत्या तिथं. आणि मग ते बोलले की घेऊन या. मग परत मी यांना बरंच काय कन्व्हिन्स हे म्हणत होते की जाऊ दे बाबा जाऊ दे राहू देत म्हणत होते, आता नको परत. कारण एक वेळेलाच विहानला घेऊन गेलो होतो तर एवढा मनस्ताप झाला होता आणि दुसऱ्या वेळेला परत कुठं घेऊन जातेस म्हणून राहू दे सोड तिथं काहीतरी कर म्हणत होते आणि दुसऱ्याकडून हे करताय. मग नाही म्हटलं मी आता असं कसं आपल्यासोबत झाले ते परत अजून कित्येकांसोबत पण होईल ना, आपण परत जाऊ त्यांना थोडंसं हे करू म्हटलं. आणि मग परत मी यांना यांची सुट्टी काढायला लावली आणि आम्ही बुधवारचं जे आहे ते बसलो आणि गुरुवारी काहीतरी तिथं जाऊन पोचलो. आणि मग आम्ही डायरेक्ट रिक्षावर करून त्या सगळ्या साड्या पोत्यामधून आम्ही जे आहे ते मोठ्या घेऊन गेलो होतो. आणि तिथं घेऊन गेल्यावर मग म्हटलं की हे असं का पाठवलं तर नाही हो माल रेडी नाही था हे नाही था गलतीचं लडकून असे कारणं द्यायला लागले. म्हटलं ह्या सगळ्या साड्या घेऊन घ्या आणि तुम्ही माझं पेमेंट जे आहे ते रिटर्न करा. तर नाहीच म्हणायला लागले, पेमेंटच रिटर्न करणार नाही म्हणायला लागले. मग चेक देतो म्हणत होते. मग खूप सारं बोलल्यावर नाही काही चेक देतो म्हणत होते. मग मी ताई बोलली की चेक नको घेऊ, चेक बाउन्स
बाउन्स होतो आणि तू एकदा परत पुण्याला गेलीस की आणि चेक बाउन्स झाला की लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी 2 दिवसानं सॅटर्डेच्या मध्येच असं काहीतरी होतं ते आणि मग मंडेपर्यंत ते हे केले की नंतर ते लक्ष नाही देत, एकदा चेक बाउन्स झाला की झाला म्हणत होते. त्यांच्याकडे असे 1000 कस्टमर रोज येतात, 1000 कस्टमर रोज येतात, त्यांना काही फरक पडत नाही बोलली की त्यांचा तोच धंदा आहे. बोलत होती की हे असेच लोक करतात, कारण त्या साधारण त्यांच्या बोलण्यावरून नंतर तेच कळलं. आम्ही त्या वेळेमध्ये थांबत होतो ना तेव्हा पण त्यांचे तेच फोन कॉल चालू होते, तेच सगळे कस्टमर चालू होते आणि जसं आम्ही गेलो ना की आम्हाला खाली ठेवणार आणि जे नवीन कस्टमर येतात त्यांना वरती घेऊन जाणार आणि ज्यांच्यासोबत असं झालेलं असताना त्यांना मग तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाणार असं करत होते. म्हणजे जे कस्टमर असतात ना त्यांना पण एक समोरासमोर आणत नसायचे, कारण मग त्यांना कळतं ना की लोक असे करतात म्हणून. इतकं हे झालं. मग त्यांना म्हटलं की तुम्ही दुसऱ्या साड्या ज्या मी सिलेक्ट, म्हटलं तुम्ही पैसे पण नका देऊ, मग मी ज्या साड्या सिलेक्ट केल्या होत्या त्या द्या. मग ते म्हणायला लागले तुम्ही ज्या साड्या सिलेक्ट केल्या होत्या त्या तर नाहीच आहेत आता. मग म्हटलं असं कसं नाही आहेत, मग तुम्ही असं कसं काय देऊ शकता, असं कसं काय तुम्ही फसवू शकता लोकांना. म्हटलं प्रत्येकाचे पैसे असतात ते एक मेहनतीचेच असतात ना. मग त्यानंतर मग ते म्हटलं की आता त्या साड्या नाही आहेत आणि आम्ही बॉन्स पण होतो चेक, म्हटल्यावर चेक पण नको म्हटलं नंतर. आणि म्हटलं की काय करायचं आता, आमचं पण डोकं चालत नव्हतं, वेळ तरी जात होता. परत मग ठरवलं की नाही काय, मग ताई पण बोलली आता तू तसंच नको येऊ, चेक घेऊन आलीस आणि बॉन्स झालं तर तुझे पैसे पूर्ण नाही काय असेच वाया जाणार. त्यापेक्षा एक ॲटलिस्ट काय कर, साड्या तरी घे, म्हणजे ॲटलिस्ट साड्या तरी राहतील आपल्यासोबत जरी त्यांनी हे केलं. मग ठीक आहे म्हटलं, तुमच्याकडे ज्या दुसऱ्या साड्या आहेत ना त्या दाखवा. आणि त्यांनी मला साड्या दाखवायला स्टार्ट केले. अक्षरशः मला त्या दिवशीचा जो रेट सांगितला होता त्याच्या डबल करून रेट सांगत होते. जी साडी मला 500ला सांगितली होती ना ती साडी 1000ला सांगत होते, जी 400ला सांगितली होती ती 700 रुपयाला सांगत होते. रेट पण त्यांनी अगदी वाढवून सांगितलं. तर त्यांना माहित होतं ही साडी घेणं, तर हिला काही हिच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, एकतर चेक घेतली तरी पण हिचाच लॉस आहे आणि साड्या घेतली तरी हिचाच लॉस आहे. त्यांना अगदी सगळं माहिती होतं. मग त्यांनी मला साड्यांची डबल, मी त्यांना म्हणते की तुम्ही हा रेट, माझ्या अगदी मी डोक्यामध्ये होतं ना की त्यांनी मला ह्या साडीचा किती रेट सांगितला होता, त्या साडी मी त्यांना बोलते नाही त्या दिवशीच सोडूनच द्या म्हणायला लागले ते. आणि अगदी भांडल्यासारखे करत होते. आता म्हटलं आता काय करायचं, एकतर बाळाला घेऊन त्याच्यामध्ये विहान 2-3दा त्याला तर सगळं त्याचं चालू होतं, त्याचं वेगळं चालू होतं, आमचं वेगळं चालू होतं. आमच्यासोबत ते रिक्षावाले आले होते, ते तिथं थांबले होते, आम्हाला पण काही म्हणजे काही सुचत नव्हतं काय करायचं आहे म्हणून. मग शेवटी ना तिथून मग मी साड्या घेतल्या. अगदी मला त्यांनी त्या दिवशीच्या पेक्षा जास्त रेटनं दिल्या, पण ठीक आहे म्हटलं आपला होतोय लॉस तर होऊ द्या, ॲटलिस्ट त्या लॉसपेक्षा हे बरं म्हटलं. आणि तिथून मग आम्ही ज्या आहेत त्या अशा साड्या घेतल्या आणि मग आम्ही ज्या आहेत ते, आम्हाला मेन मार्केट फिरायचं होतं सो तिथं गेलो आणि तिथून मग ज्या आहे ते मस्त आम्ही मार्केट फिरलो आणि जिथं त्यानंतर मग मी ज्या आहेत त्या मग भरपूर अशा साड्या घेतल्या. पण जिथं मी पहिल्या टाईमला घेतली ना, खरंच माझ्यासारखं असं जे स्मॉल बिझनेस करू इच्छितात घरातून, सो त्यांच्यासाठी माझा एकच मेसेज आहे की कोणतीही गोष्ट घेताना माझ्यासारखं असं भरपूर आहे पहिल्यांदाच 28,000 30,000 50,000 असं काही घेऊ नका. थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये घ्या, ज्याचं बिल थोडंसं कमी होईल, जरी आपला लॉस झाला तरी काही वाटणार नाही. मला जो पहिल्या वेळेला मी घेतला 28,000 पूर्ण म्हणजे तो लॉसच म्हणता येईल, कारण मला त्यांनी जी प्राईज आहे ना नंतर डबल करूनच दिली होती. असं तो साधारण एक लॉस सारखाच झालेला माझा. तर आणि कोणतेही जे आहे ते गुगलवर अगोदर त्या दुकानचं जे नेम आहे ते चेक करून त्याचे रिव्ह्यूज वगैरे बघून घ्या. आणि जेव्हा आमच्यासोबत त्यांनी असं फ्रॉड केला ना, त्यानंतर मग मी जे आहे ते मला बहिणीच्या मुलानं बोलल्यानंतर मी त्याचे रिव्ह्यूज वगैरे भेटले. एवढे सगळे घाण रिव्ह्यूज होते ना त्याचे, जवळजवळ 1,00,000 1.5 लाखाचं लोकांनी त्यांच्याकडून जो आहे तो माल घेतला होता आणि त्यांना सेम माझ्यासारखंच कच्चा माल भरून दिला होता. फोन उचलत नसायचे, कॉलवर असेच सांगायचे आणि खूप म्हणजे खूप ती लोक हे करतात, त्रास देतात. मग नंतर फोन पण स्विच ऑफ करून ठेवतात, फोन उचलत नाहीत. तर असं न करता अगोदर पूर्ण एकतर मार्केट फिरायचं आणि त्यानंतर मग आपल्याला वाटत असेल तर एखादं तर त्याच्याकडून फर्स्ट टाइम आपण जर घेत असेल तर थोडंसं कमी ह्याच्यामध्ये घ्यायचं, कारण माझ्यासोबत जर झालं ना ते होऊ नये. कारण त्यानंतरचा जो त्रास असतो ना खरंच नेक्स्ट लेवलचा असतो. रात्रभर मला झोप येत नसायची आणि त्यामुळे जे आहे ते मग यूट्यूबकडे पण असं पूर्ण माझं लक्ष नसायचं, कारण मग तेच सतत असायचं डोक्यामध्ये की आता काय करायचं एवढं तर पैसे. कारण फक्त 28,000चा प्रश्न नसतो की आपलं जाणं येणं असतं त्याच्यामध्ये, परत खाणं पिणं असतं आणि एकदा बाहेर
गेलं की माहिती आहे ना किती खर्च येतो तो इथून तिकडं. आणि आम्ही तर असं पण नव्हतं की ट्रेननं वगैरे जात होतो, ट्रॅव्हल्सनं वगैरे जात होतो. सो तो ट्रॅव्हल्सचा खर्च, खाणं पिणं, सोबत बाळाला घेऊन जाणे उन्हातून, त्याला फिरवणं, हा सगळा त्रास झालेला होता. आणि त्यांच्यामुळे मग आमचं जे आहे ते डबल येणं जाणं झालं. सो मला असं वाटतं की ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली, कारण बरेच जण हे व्हिडिओज बघतात आणि कोणाला घ्यायचं किंवा करायचं असेल तर नाही, आपल्याला एखादी गोष्ट माहीत असेल ना तर नेक्स्ट टाइम जे आहे ते आपण पाय टाकताना जे आहे तो सावरून टाकतो म्हणून. तर बऱ्याच जणांना ही गोष्ट बघून हेल्पफुल ठरेल, कारण हीच एखादीच गोष्ट नाही, बाकीचा अजून काही बिझनेस करताना पण या सगळ्या गोष्टी नाही काय लक्षात ठेवतात. त्यानंतर मग मी सावरली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा साड्या मी घेतल्या, पण त्यानंतर असं कधीच झालं नाही. पण ही पहिली जी गोष्ट माझ्यासोबत घडली ना ती खरंच खूप न विसरण्यासारखीच गोष्ट होती, कारण त्या लोकांनी ना खरंच खूप असं त्रास दिला. जे फोनही उचलत नसायचे, भेज दिया, एवढं खोटं तरी इतकं बोलायचे ना ते. त्यानंतर मग मी आली आणि नंतरच्या दुसऱ्या साड्या ज्या घेऊन घरी पोचले आणि त्यांचा रिव्ह्यूज इतका मी घाण टाकला ना, म्हणजे जो होता ना जेन्युअनली तोच रिव्ह्यूज मी त्यांच्या मोबाईलला टाकला. आणि त्याच्यानंतर मग माझ्या ह्याला कमेंटला ना बऱ्याच सगळ्यांचे लाईक होत्या, म्हणजे साधारण जे तिथं घ्यायचे होते ना ते तरी ॲटलिस्ट वाचले तिथून आणि त्यांना म्हणजे समजलं की आपण. आणि त्याच्यानंतर मी पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स वाचल्या होत्या की इतकं सगळं जे त्यांच्यासोबत घडलं होतं ना ते सगळं असं हे होतं म्हणून. सो साधारण ना आम्ही कसं विहानच्या ह्याच्यामध्ये ना आम्ही गुगलवर जाऊन ते सगळं बघितलंच नाही, म्हणजे अगदी मराठी लोक आहेत तर आम्ही ब्लाइंडली म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि जे आहे ते आम्ही ब्लाइंडली घेतलं. सो तुम्ही जर हे करायचं असेल तर असं करू नका, असं थोडंसं अगोदर सर्च करा, ह्याच गोष्टीत नाही बऱ्याचशा गोष्टींमध्ये, आणि त्यानंतर मग घ्यायचं असेल तर घ्या. माझ्यासोबत झालं ते होऊ नये मी सांगते तुम्हाला. सो चला, आता विहान बराच वेळ ना झोपला होता, मग मी तुमच्यासोबत एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या, आता विहान उठलेला आहे. सो चला मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.